नमस्कार, मी पूजा गुजले. रॅम्प वॉक करण्याची प्रेरणा कुठून मिळाली तुला? रॅम्प वॉक करण्याची प्रेरणा तर तास्ता चॅनल आहे, आपलं एक इन्स्टावरती पेज आहे, तर त्या पेजवरून मला ही कल्पना मिळाली. आणि खरं सांगायचं झालं तर मराठी संस्कृती पुढे घेऊन जाण्याची माझ्याकडे थोडीशी प्रेरणा आहे, त्यामुळे मी ती इथे सादर करते. आणि माझे स्वतःचे बनवलेले दागिने घालून मला रॅम्प वॉक करण्याची संधी मिळाली, म्हणून मी हा स्टेज हे केला आहे, म्हणजे ऑर्गनाईज केलं. मला सांगतो तुला. पूजा गुजले. नेक्स्ट. हेमाली माझे नाव, माझा आत्मविश्वास माझी शान, नववारी नेसून नटले मी, ठेव लोकमत सखी श्रावण सोहळ्याचा मान. हेमाली, तू जो पेहराव केलेला आहेस आज, ते तू अधोरेखित कसं करू शकते? आजच्या माझ्या पेहरावातून मला चंद्रकोर आणि माझा चंद्रहार नक्कीच अधोरेखित करायला आवडेल. कारण ही जी चंद्रकोर आहे ती केवळ एक सौंदर्याचा भाग नाही, तर आपल्या मराठी इतिहासाचा एक भाग आहे. ती मला माझ्या आपल्या मावळ्यांच्या इतिहासाची आठवण करून देते. मी जो हा चंद्रहार घातलेला आहे तो अनेक चंद्राच्या रचनेने बनलेला आहे आणि मला आपल्या शिस्तबद्ध, शांत आणि गौरवशाली परंपरेची आठवण करून देतो. चंद्रकार आणि चंद्रहार दोघंही माझ्या अगदी मुळाशी दडलेले आहेत आणि ते मला आठवण करून देतात की मी आज इथे केवळ एक स्पर्धक नाही, तर आपल्या मराठी संस्कृतीची एक साक्षीदार आहे. धन्यवाद. खूप छान. पुढचा प्रश्न. गळ्यात शोभते, तुमचं नाव सांगा. गळ्यात मोहनमाळ शोभते, गळ्यात मोहनमाळ शोभते, साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते. मी सायली विजयसिंग औंधकर तुम्हा सगळ्यांना नमस्कार करते. खूप छान सायली. तुम्ही जी वेशभूषा केली, भरपूर दागिने घातलेत, त्यातल्या आवडीच्या दागिन्याबद्दल माहिती सांगा तू. खूप छान प्रश्न विचारला. माझा सगळ्यात आवडीचा दागिना मी जो आज घातला आहे तो आहे नथ. हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक दागिना आहे. नथविषयी सांगायचं झालं तर नथ हा शब्द जो आहे हा नासमणी या नावावरून आलेला आहे. आणि नासमणी या शब्दाबद्दल जर सांगायचं झालं तर आपले जे राजे होते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोष या ग्रंथामध्ये नासमणी या शब्दाचा उल्लेख आहे. नासमणी म्हणजे नाकात घालावयाचा दागिना. त्यातली त्यात नथीचे खूप प्रकार आहेत. मी मोत्याची नथ घातली आहे. मोत्याचं वैशिष्ट्य असं की मोती एक महान रत्न मानला जातो आणि ही जी परंपरा आहे पारंपरिक ही अशीच पुढे चालत आलेली आहे. मोती धारण केल्याने अरिष्टांचा नाश होतो. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये आजही नववधूला लग्न जेव्हा असतं तेव्हा एक नथ तिला कायमस्वरूपी भेट म्हणून आईकडनं भेटवस्तू दिली जाते. ते एक सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. आणि सगळ्या स्त्रियांचा सगळ्यात आवडीचा दागिना जो काही असेल मी सांगते, म्हणजे माझ्या ह्याच्यानुसार की नथ ही खूपच पारंपरिक वेशभूषेत महत्त्वाचा दागिना आहे. सर्व दागिन्यांचं नथ म्हणलं तरी काही हरकत नाही माझ्या. नमस्कार मंडळी, मी पूजा हंडे आणि आज मी तारा राणी यांची वेशभूषा घेतली आहे. थँक्यू. मॉडेलिंगमध्ये कम्युनिकेशन, संवाद कौशल्याला किती महत्त्व दिलं जातं? ऑब्व्हियसली आपण चांगलं कम्युनिकेशन केलं तर आपण जे काही परिधान केले, आपण जे काही भूमिका घेतली ते समोरच्या व्यक्तीला आपण पटवून देऊ शकतो. आजकालच्या काळात फॅशन शो म्हणजे छान छान कपडे घालून नाही, तर आपण जी भूमिका घेतली आहे ती ठामपणे समाजाला त्याचं महत्त्व सांगण्याची जी कला असते, आय थिंक